एमएनटीच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, महिला आरक्षण धोरणाच्या संदर्भात आपण एकूण 2-3 वेळा आपण हा विषय चर्चेला घेतलेला आहे आणि आज सुद्धा हाच विषय आपण चर्चेला घेतोय. पण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून या विषयाची काय प्रासंगिकता आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आपल्याला मी आता आठवण करून देणार नाही, पण आपल्याला हे कल्पना आहे की हे बिल लोकसभेमध्ये बहुमताने पास झालेलं आहे आणि याचं स्वागत भाजपच्या व्यतिरिक्त कोणी करायला तयार नाहीये. अनेक प्रश्न यामधून निर्माण झालेले आहेत की 33% महिलांना जर प्रतिनिधित्व दिलं जात असेल लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये, तर 33% का? महिला जर संख्येने 50% आहेत तर 33% का? त्यातही तिसरा प्रश्न, दुसरा प्रश्न असा आहे की मग ह्या महिला कोणत्या? कारण आज आपण बघतोय की जवळपास 14% महिला ह्या 12 ते 14% या लोकसभेमध्ये आहेत, त्यांची संख्या आहे आणि त्या विशेषतः उच्चवर्णीय, ज्याला आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यामध्ये जे काही 2 वर्ण आहेत त्या वर्णांमध्ये हे आहे. सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व, सामान्य महिलांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नाही आहे. पुढे असंच होण्याची शक्यता आहे की महिलांसाठी ज्या राखीव जागा असतील तर त्या महिला तिथल्या ब्राह्मणांच्या महिला असतील, वैश्यांच्या असतील, क्षत्रियांच्या असतील. मग आमच्या महिलांचं स्थान काय? हा प्रश्न आता बहुजनांतल्या ओबीसी आणि SC/ST महिलांना पडायला लागलेला आहे. मात्र हे जे काही जागृती आहे ही खूप कमी आहे त्या तुलनेमध्ये आणि त्यामुळेच की यांना आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांची जी प्रतिमा आहे ती मलिन झालेली आहे आणि ही मलिन झालेली प्रतिमा आपल्या रिश्तेदारांच्या माध्यमातून, म्हणजे घरातल्या महिलांच्या माध्यमातून ती जागा त्यांना पूर्णत्वास न्यायची आहे आणि असं असेल तर हे फार भयंकर आहे आणि असंच आहे. त्यामुळेच हे आपण आतापर्यंत हे 2-3 विषय 2-3दा आपण हा विषय चर्चेला घेतलेला आहे. या विषयाची मांडणी करताना आजचा जो विषय आपण चर्चेला घेतलेला आहे तो आहे महिला आरक्षण धोरण, वास्तव आणि अपेक्षा. काय वास्तव आहे आणि अपेक्षा काय केली पाहिजे? मित्रांनो, या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर PS कांबळे सर आहेत. सर, एमएनटीच्या वतीने स्वागत, आपले धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की सर अर्थशास्त्र विभाग कोल्हापूर येथे अर्थतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय विश्लेषकांबरोबरच अर्थशास्त्राची गाढ अभ्यासक आहे. सर, एमएनटीच्या वतीने पुन्हा आपले आभार, धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सर, महिला आरक्षण धोरणाच्या संदर्भात आपण ही चर्चा करतोय. हे बिल पास झालेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय आपली? तुम्ही म्हणाला तसं पहिल्यांदा तर मी MNT मराठी चॅनेलला मनापासून धन्यवाद देतो, कारण हे बिल पास झालेलं आहे. महिलांच्या विकासाकडे, सबलीकरणाकडे लोक बघत आहेत. भलं त्या पाठीमागचं काही हिडन मिनिंग असू शकेल, काही हेतू असू शकेल, पण महिलांच्या विकासाकडे, सबलीकरणाकडे, प्रबलीकरणाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हा एक विचार धोरणकर्त्यांमध्ये येतो, ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. कारण महिलांचा विकास म्हणजे एकूण विकास आणि एकूण विकास म्हणजे देशाचा विकास. हे जर आपण बघू लागलो तर महिलांच्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. हा विचार भलं हेतू वेगळा असू शकतो, तो विचारामध्ये आल्यानंतर कृतीमध्ये या लागलेला आहे, ही आनंदाची गोष्ट. पण यामधून तुम्ही म्हणालात तसं काही प्रश्न पण निर्माण होतात की बाबा महिलांचा विकास करावा, त्यांना संरक्षण द्यावं, त्यांच्यासाठी अफर्मेटिव्ह ऍक्शन घ्यावी, हे आताच का वाटलं, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याची सुरुवात 1996 पासून झाली. 96ला ते आरक्षणाचं बिल महिलांच्या मांडलं गेलं. HD देवेगौडा पंतप्रधान असताना
पुन्हा 1900 तेव्हा ते संमत झालं नाही लोकसभेमध्ये. पुन्हा 1998 मध्ये ते मांडलं गेलं, 99 मध्ये मांडलं गेलं आणि पुन्हा त्यानंतर 2008 मध्ये मांडलं गेलं आणि पुन्हा आता हा 2022 23 आलेला आहे. आणि त्यामुळं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा असं वाटू शकतं की महिलांचा विकास करावा असं आताच का वाटलं, 96ला का ते नाही वाटलं किंवा मध्ये जी बिलं मांडली गेली त्यावेळेला का ती मांडली गेली नाही. अशा प्रकारचा विचार हा निश्चितपणे मनामध्ये येतो किंवा तो आपल्याला विचार करायला लावतो असं आपल्याला म्हणता येतं. याचं जस्टिफिकेशन देताना असा एक विचार आला की जेंडर इनइक्वॅलिटी रिपोर्ट जागतिक पातळीवरती हा प्रसिद्ध केला जातो आणि त्या जेंडर इनइक्वॅलिटी रिपोर्टमध्ये आपली स्थिती फार काही चांगली नाही अशा प्रकारचा शेरा, अशा प्रकारचा शिक्का हा मारला गेला आणि त्यामधून सुद्धा असं लक्षात आलं की आता महिलांच्या सबलीकरणासाठी, प्रबलीकरणासाठी, विकासासाठी विचार करणं आवश्यक आहे. तो 2021चा हा जो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टनं असं सांगितलं की महिलांच्या ही जी प्रबलीकरण आहे, राजकीय प्रबलीकरण, ते कमी होत आहे आणि ते साधारणतः 13.5% ते कमी झालेलं आहे असं सांगितलं गेलं भारतामध्ये. आणि स्त्रियांचं मंत्र्यांचं जे प्रमाण आहे, मंत्रिमंडळामधला जो सहभाग आहे तो 23% वरून 9% कमी झालेला आहे असं पण सांगितलं गेलं. आपल्याला माहिती आहे की 73वी 74वी घटना दुरुस्ती झाली ऍक्च्युली 1993 मध्ये, 92ला ती झाली आणि 93 पासून ती लागू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये महिलांना राजकीय आरक्षण होतं आणि ते प्रत्यक्ष कृतीमध्ये तेव्हापासून काय आणलं गेलं नाही आणि त्यामुळे सुद्धा आता त्या दृष्टिकोनातून विचार करावा असंही वाटलं असावं. पण असं वाटत असताना अजून पण एक प्रश्न निर्माण होतो की 2014ला का नाही वाटलं, 15ला का नाही वाटलं किंवा त्यानंतर का नाही वाटलं, 2024 जवळ आल्यानंतर का वाटतंय. अशा प्रकारच्या शंका कुशंका निश्चितपणे मनामध्ये येतात. आता हे सगळं विचारामध्ये घेत असताना सुद्धा आपला जो सहभाग आहे तो सहभाग स्त्रियांचा हा निश्चितपणे कमी आहे अशा प्रकारची आकडेवारी ही आपल्याला दिसते. आणि ती आकडेवारी जर आपण बघितली तर आता तुम्ही म्हणाला जीवन म्हणाल तसं 14-15% आहे. ती सुरुवातीला फारच नगण्य होती. म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व जे होते स्त्रियांचं ते फार कमी होतं. साधारणतः जो आकडा आहे तो आकडा 1952 ते 57 मध्ये फक्त 4.4% होतं. 80-84 मध्ये 5% झालं. 99-2004 मध्ये 8.8% झालं. पुन्हा 14.4% अशा पद्धतीचं कमी आहे आणि त्यामध्ये चढ उतार फ्लक्च्युएशन्स. आणि ते ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्टनं पण सांगितलं, जेंडर इनइक्वॅलिटी रिपोर्टनं पण सांगितलं की त्यामुळं महिलांच्या प्रबलीकरणाकडे, सबलीकरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट खरी आहे की स्त्री पुरुष प्रमाण 50-50% आहे. मग 33% का, कुठून तो आकडा आला, त्याचं लॉजिक काय, हा प्रश्न निश्चित निर्माण होतो. आपण जर जागतिक पातळीवरती स्त्रियांच्या सहभागाची परिस्थिती जर आपण राजकीय सहभाग जर विचारात घेऊ लागलो तर आपल्याला असं दिसतं की जवळपास ते 50% पण गेलेले आहेत.
जी. आता स्वीडनमध्ये 46% आहे, नॉर्वेमध्ये 46%, दक्षिण आफ्रिका तसा मागासलेला देश तिथं 45% आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 38% आहे, पुन्हा फ्रान्समध्ये 38% आहे, जर्मनीमध्ये 35% आहे, इंग्लंडमध्ये 35% आहे आणि तुलनेनं आपल्याकडे 15, 14, 14.5% आहे. हे पण आपल्याला सांगता येतं, लक्षात येतं की स्त्रियांची उन्नती, प्रगती, विकास निश्चितपणे कमी आहे. ऍक्च्युली स्त्रियांच्या विकासासाठी आपण आता जरी ते बिल संमत केलं गेलं, त्यामध्ये त्या संदर्भातल्या अनेक परिप्रेक्ष्यातून, अनेक डायमेन्शन्स मधून आपण ते बघणार आहोत. पण ते बघत असताना थोडासा स्त्रियांच्या विकासाचा इतिहास जर आपण बघू लागलो, तर इतिहासामध्ये आपल्याला याचा संदर्भ घेणं आवश्यक आहे की स्त्रियांच्या विकासासाठी सुरुवातीपासून, स्वातंत्र्यपूर्व कालावधीपासून जर कुणी प्रयत्न केले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी व्यक्ती की कॅबिनेट दर्जाच्या कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्याचं एकमेव कारण की स्त्रियांच्या विकासासाठी जे त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं, ते हिंदू कोड बिल कॅबिनेट दर्जाचे कायदा मंत्री असताना सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा ते संमत झालं नाही. आणि मला वाटतं ते जागतिक रेकॉर्ड आहे, जागतिक इतिहास आहे की अशा प्रकारचं कृती, अशा प्रकारचा विचार कोणी करू शकला असता असं मला वाटत नाही. याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं म्हणायचे की ज्या समाजामध्ये समानता आहे, समता आहे, न्याय आहे, बंधुता आहे, त्या समाजाचा विकास होतो, त्या समाजाचा प्रगती होते, त्या समाजाची वेगानं विकास होतो. मग याच वेळेला परिणाम म्हणून सुदैवानं हिंदू कोड बिल संमत नाही झालं, पास नाही झालं. सत्ताधारी पक्षानं सुद्धा ते रिजेक्ट केलं, नाकारलं. आता पण मी सांगितलं तुम्हाला 96 नंतर कसं कसं ते बदलत गेलं आणि आता 96 नंतर झालेली सुरुवात ही आता 2023 मध्ये ते पास झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या बिलाकडे आपण जाऊया. पण त्यापूर्वी बाबासाहेब अजून एक म्हणायचे, डॉक्टर आंबेडकर, की समाजामध्ये, देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय असायला पाहिजे. स्त्री पुरुष असमानता, भेद असता कामा नये. बरोबर. आणि म्हणून जर एखादा समाज किंवा एखादा देश तो प्रगत झाला, विकसित झाला, याचा मापदंड काय, याची फुटपट्टी काय, तर डॉक्टर बाबासाहेब असं म्हणायचे की ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त आहे, स्त्रियांचा प्रगती जास्त आहे, स्त्रियांचा विकासातला वाटा जास्त आहे, त्यांचा सहभाग जास्त आहे, त्या समाजाला, त्या देशाला प्रगत म्हणावं, जी. सुसंस्कृत म्हणावी, विकसित म्हणावं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि सुदैवानं हिंदू कोड बिल संमत झालं नाही, पण नंतर तुकड्या तुकड्यानं त्यातल्या बऱ्याच तरतुदी संमत केल्या गेल्या. कदाचित बाबासाहेबांना क्रेडिट द्यायचं नसावं, क्रेडिट घेणं हा त्यांचा हेतू नव्हता. स्त्रियांचा विकास करणं एवढं शुद्ध मनानं त्यांनी तो प्रयत्न केलेला होता. आणि त्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आर्थिक नियोजनाची नुकती सुरुवात झाली होती. त्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी कॅबिनेट दर्जाच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. या दृष्टिकोनातून विचार करू लागलो तर स्त्रियांची प्रगती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांचा विकास, सबलीकरण, प्रबलीकरण या संदर्भातले बाबासाहेब किती एकनिष्ठ होते, किती जी. कमिटेड होते हे आपल्याला सांगता येते. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे सुदैवानं की बाबासाहेब भारतीय संविधानाचे निर्माते झाले. भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांच्या गुणवत्तेमुळं, त्यांच्या पात्रतेमुळं, त्यांच्या एकूण कष्ट आणि एकूण जाणीवेमुळं की त्यांच्याकडे ती जबाबदारी मिळाली. आणि या जबाबदारीचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांना स्त्रियांच्या प्रगतीच्या अनेक तरतुदी भारतीय संविधानामध्ये करता आल्या. मग यामध्ये आर्टिकल 15 मध्ये तरतूद करण्यात आली की कायद्यापुढे सगळे समान आहेत, स्त्री पुरुष असा भेदभाव करता येत नाही.
कलम 15 सांगतंय की कुठल्याही प्रकारची भेदजन्य वागणूक कुणालाही देता येणार नाही, सेक्सच्या आधारे म्हणजे लिंगभेद असा करता येणार नाही. कलम 16 असं सांगतं की सगळ्यांना समान संधी द्यायला पाहिजे रोजगारामध्ये. त्यानंतर कलम 23 असं सांगतं की जे कामगार आहेत, स्त्री कामगार आहेत किंवा कामगार आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं ट्रॅफिकिंग करता येणार नाही, अशा प्रकारची तरतूद आहे. कलम 39 मध्ये पुन्हा राज्यांनी उदरनिर्वाहाचं साधन आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता, समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी तरतूद आहे. कलम 39 आहे, 42 आहे, 15 आहे, 243 डी आहे, 243 टी आहे. ही अशा तरतुदी बाबासाहेबांनी संविधानामध्ये केल्या. आपण आझादी का अमृत महोत्सव आज आपण साजरा करतोय, पण या आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये सुद्धा, संविधानामध्ये सुद्धा एवढ्या तरतुदी असून ही स्त्रियांचं जेवढं सबलीकरण, प्रबलीकरण, जेवढा विकास होणं अपेक्षित होतं तो जी झाला सर. नाही. त्याला ज्या शुद्ध मनानं, ज्या निरपेक्ष बुद्धीनं, हेतूनं बघणं आवश्यक होतं, म्हणजे ज्याला आपण मेंटॅलिटी असं म्हणतो, ती मेंटॅलिटी बरोबर. ती एक शुद्ध असायला पाहिजे, ती नसल्याचा तो परिणाम असावा. आणि म्हणून एवढ्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदी असताना सुद्धा स्त्रियांची प्रगती झाली नाही, अधोगती झाली किंवा त्या विकासाच्या प्रवाहामध्ये ते समाविष्ट होऊ शकल्या नाहीत. बरोबर. आणि म्हणून मग 96 पासून हे चालू असलेले हे प्रयत्न आता 2023 मध्ये येतात. यामधून प्रश्न अजून निर्माण होतात की 2023 मध्येच का, आपण 24 डोळ्यापुढे सौ ठेवून 23 मध्ये केलं का, असा प्रश्न हो. निर्माण होतो. अजून एक, राजकीय सबलीकरण म्हणजे सगळं सबलीकरण आहे का? राजकीय सबलीकरण म्हणजे सगळ्या स्त्रियांचा विकास आहे का, हा पण एक प्रश्न निर्माण होतो. पुन्हा स्त्रिया म्हणजे कोणत्या स्त्रिया, तुम्ही म्हणालात तशा सगळ्या स्त्रिया का, सामाजिक गटनीय स्त्रिया, कुणाची प्रगती कुणाची अधोगती, याही दृष्टिकोनातून त्यामध्ये बघणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांचाच एक संदर्भ देतो, नुसतं राजकीय सबलीकरण म्हणजे स्त्रियांची प्रगती म्हणजे स्त्रियांचा विकास आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण बाबासाहेबांनी जेव्हा संविधान सुपूर्द केलं, राष्ट्रपतींकडे दिलं, ते सादर केलं, त्यावेळेला बाबासाहेब असं म्हटले होते की जेव्हा आपण संविधानाची अंमलबजावणी करू, तेव्हा आपला देश किंवा आपला समाज एका विरोधाभासाच्या अवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये असेल. तिथं राजकीय समानता प्रस्थापित होईल, समता प्रस्थापित होईल, 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, ही तत्वप्रणाली लागू होईल आणि राजकीय समता, राजकीय समानता निर्माण होऊ शकेल, निर्माण होईल. पण दुसऱ्या बाजूनं आर्थिक आणि सामाजिक समानतेचं काय, समतेचं काय, आर्थिक समता समानता येणार काय, सामाजिक समता समानता येणार काय, हे प्रश्न त्यावेळेला बाबासाहेबांनी निर्माण केले होते. आज आपण काही उदाहरणे मी तुम्हाला देतो. आर्थिक विषमता वेगानं वाढत चाललेली आहे. 2022 चा ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्ट असं सांगतो की 10% श्रीमंत कुटुंबांकडे 56% उत्पन्नाचा हिस्सा आहे आणि 67% संपत्तीचा हिस्सा हा केंद्रित झालेला आहे. 50% गरीब लोकांकडे उत्पन्नाचा 6% हिस्सा आणि संपत्तीचा 5% हिस्सा केंद्रित झालेला आहे. म्हणजे विषमता वाढत चाललेली आहे. सामाजिक समतेचा विचार करू लागलो, गरिबी आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे, हे सगळे प्रश्न आहेत. आणि मग शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये अशा प्रकारच्या असमानता, विषमता सुद्धा आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की 93ला ती घटना दुरुस्ती झाली आणि हे स्त्रियांच्या राजकीय आरक्षणाचं खरं तेव्हाच ते व्हायला पाहिजे होतं, तेव्हापासून त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. 93ला ती झालेली घटना दुरुस्ती 2023ला आपण त्या अनुषंगानं यशस्वी झालो असं आपल्याला म्हणता येईल. खरं यशस्वी झालो का, अजून पण प्रश्न त्यामध्ये निर्माण होतात की आता हे स्त्रियांचं आरक्षण लगेच त्याची अंमलबजावणी सुरू होणार काय, तर माझ्या माहितीप्रमाणे ती होणार नाही. कारण त्या बिलामध्ये ही अंमलबजावणी होण्यासाठी 2 अटी घातलेल्या आहेत किंवा 2 अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे. त्याला म्हणजे एक मतदारसंघ निश्चित करणं आणि 2
सामाजिक गटनिहाय जातनिहाय शिरगंती सेन्सस होणं आवश्यक आहे. आणि मग आता 21ची झाली, 31ला येणार. ती 31ला झाली तर पुढं तिथं झाली तर बरं, नाही तर ती पुढं होणार. आणि विशेष महत्वाची गोष्ट अशी की आत्ताच्या विद्यमान सरकारनं हे जे बिल संमत करून घेतलेलं आहे ते सरकार भविष्यामध्ये सत्तेत असेल असं नाही. सत्तेत असलं तरी हाच दृष्टिकोन आता असेल असं नाही. कदाचित 2024चा त्यामुळं दृष्टिकोन बदलू शकतो. तो नंतर, कारण 14ला का झालं नाही किंवा त्यानंतर का झालं नाही, 21 असेल, हे प्रश्न यावेळेला यातून निर्माण होतात. आणि मग प्रश्न निर्माण होतो की राजकीय सबलीकरण, समानता ही एक गोष्ट आहे. आर्थिक आणि सामाजिक विकासाचं काय? शिक्षणामध्ये आरक्षण नाही, नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही. आणि पुन्हा आरक्षण आणि आता जर रोजगार संधी आपण बघितली तर तिथे विरोधाभास आहे. इकडे आरक्षण एका बाजूला आपण लागू करत असताना दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधीच नाहीत, नोकर भरतीच नाही. तिसऱ्या बाजूला खाजगीकरण, कंत्राटीकरण. चौथ्या बाजूला सगळ्या प्रकारची असुरक्षितता. पाचव्या बाजूला विदरिंग ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारचं पाय काढू धोरण. या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय हे जरी आता बिल संमत झालं असलं तरी त्याची अंमलबजावणी लगेच होणार नाही, ते लागू लगेच होणार नाही. खरं म्हणजे ते 92ला ते 73-74 घटना दुरुस्ती झाल्यानंतर जो निर्णय घ्यायला पाहिजे होता इमिजिएट, तो आता आपण घेतलाय 2023ला. 96 पासून प्रयत्न झाले निश्चितपणे, पण ते मान्य केले गेले नाही. कमी अधिक फरकाने हेच राजकीय पक्ष होते. कुणी समर्थनार्थ होतं, कुणी विरोधामध्ये होतं, कुणी समर्थनामध्ये. मग त्यावेळेला असं का वाटलं नाही की आपण स्त्रियांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे जे आरक्षण आहे, हा जो कायदा आहे, बिल आहे, ते लगेच संमत करायला पाहिजे. संमत नाही, त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे, याच्या पुढे जायला पाहिजे. ते बाबासाहेबांनी संविधान देशाला अर्पण करताना, राष्ट्रपतींकडे सुपूर्द करताना सांगितलं होतं. राजकीय समानता म्हणजे सर्व प्रकारच्या समानता नाही. राजकीय समानतेबरोबरच आर्थिक आणि सामाजिक समानता खूप महत्वाची आहे. आणि या दृष्टीने आपण कधी पाऊल उचलणार? आता आपण हे संमत केलं, अंमलबजावणीला वेळ लागणार. त्याला लोकसंख्या गणती व्हायला पाहिजे, जातीनिहाय शिरगंती व्हायला पाहिजे, आणि मतदारसंघ त्याचं ते निश्चित करायला पाहिजे. मग त्याची अंमलबजावणी होणार, म्हणजे लगेच होणार नाही. 2024 नंतर कुठलं सरकार येणार हे आज अनिश्चित आहे. आणि म्हणून जरी स्वागत होत असलं, स्वागत करायलाच पाहिजे. स्त्रियांच्या विकासाकडे आपण बघायला लागलोय, स्त्रियांची प्रगती व्हायला पाहिजे, हा विचार कुठल्या ना कुठल्या हेतून, कुठल्या ना कुठल्या कारणात तो येतो, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याचबरोबर आपण किती उशिरा, किती लेट आहोत आपण. आणि किती लेट असताना सुद्धा आता हे एक टप्पा झाला, अजून अंमलबजावणी महत्वाची आहे. आणि बरोबर. 93ला जे आपण करायला पाहिजे होतं ते 23ला केलं. 23ला केलं म्हणजे अंमलबजावणी नाही. अंमलबजावणीला पॉप्युलेशन सेन्सस, लोकसंख्या गणती व्हायला पाहिजे आणि मतदारसंघ निश्चित व्हायला पाहिजेत. तर आणि तरच अंमलबजावणी होईल. पुन्हा प्रश्न निर्माण होतो, राजकीय समता प्रस्थापित होऊ शकेल, राजकीय समानता निर्माण होऊ शकेल. आर्थिक आणि सामाजिक समानतेचं काय? आपण महिलांच्या शिक्षणाच्या, रोजगाराच्या किंवा सामाजिक गटाच्या, या शिक्षणाच्या, आरोग्याच्या, रोजगाराच्या आरक्षणाचा विचार करणार का नाही? एका बाजूने हे आरक्षण विचार करत असताना जर आपण नोकऱ्यातलं आरक्षण दिलं, त्याच्या अंमलबजावणी जर आपण नोकऱ्याच करत नाही निर्माण, नोकर भरतीच आपण करत नाही, म्हणजे मग एका बाजूला हा निर्णय घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराच्या संधी डिसमॅन्टल करायच्या. मग ती शिक्षणाचं खाजगीकरण, कंत्राटीकरण असेल, किंवा नोकर भरती नाही करायची असेल, किंवा युपीएससी एमपीएससी करणाऱ्या बॅकडोर एंट्री करायची, म्हणजे थेट तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला न घेता तो काय कुठला स्पेशलाइज्ड आहे, स्किल्ड आहे असं काय तर म्हणून आपण जर तसं करत असू तर ते या स्पिरिटला घातक आहे, मारक आहे, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून आपण फार आनंदी होण्याचं कारण नाही. ह्या घटनेचं एक स्वागत करायलाच पाहिजे आपण.
कारण कुठल्या ना कुठल्या हेतूनं स्त्रियांची प्रगती, स्त्रियांचा विकास करावा असं वाटायला लागले. पण हे पूर्ण आहे का? परिपूर्ण आहे का? हे सगळ्या समाज गटाला पण प्रतिनिधित्व दिले काय? तिथं आपण अ, आरक्षणाचं ज्याला आपण डिकॉम्पोजिशन असं म्हणतो, विघटन असं म्हणतो, ते विघटन केलंय काय? तो विचार करायला पाहिजे. आणि मुख्य महत्त्वाचा विचार म्हणजे अंमलबजावणीचं काय? अंमलबजावणी आपण कधी करणार? आणि त्याच्याही बरोबर एक महत्त्वाची गोष्ट, की आर्थिक आणि सामाजिक समता स्त्रियांच्यामध्ये किंवा आर्थिक आणि सामाजिक प्रगती स्त्रियांची, या दृष्टीनं आपण कधी पावलं उचलणार? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा निर्माण होतात आणि त्याचा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. शिक्षणातला सहभाग आता वाढायला लागलाय. एक काळ असा होता, की मुलींचं प्रमाणच नव्हतं. मुली दिसतच नव्हत्या. आता सुदैवानं अजून आरक्षण नाही मुलींना, स्त्रियांना. तरी पण एक त्यांच्यामध्ये झालेली जाणीव जागृती, त्यांच्या पालकांमध्ये झालेला एक तो चांगला दृष्टिकोन, त्यामुळं आज शिकण्यामध्ये मुलींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. आरक्षण जर दिलं असतं तर किती प्रगती झाली असती? हाही विचार या अनुषंगाने करणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन रोजगाराच्या संधीमध्ये आरक्षण द्यायला पाहिजे, नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायला पाहिजे. पण ते देतानाच सरकारची जबाबदारी आहे नोकऱ्याच्या संधी निर्माण करणं, खाजगीकरण न करणं, कंत्राटीकरण न करणं आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हे आरक्षण राबवायला पाहिजे. तरच हे अफर्मेटिव्ह ॲक्शनचं जे धोरण आहे, हे जे संरक्षणाचं जे धोरण आहे, हे जे प्रबलीकरणाचं, सबलीकरणाचं जे धोरण आहे, ते खऱ्या अर्थानं चांगल्या हेतूने येईल आणि चांगल्या हेतूनं त्याची अंमलबजावणी, कार्यवाही होईल आणि त्यामध्ये सामाजिक समता, न्याय, बंधुता हे प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल, असं मला वाटतं. जीवन तुमच्याकडे. जी धन्यवाद सर. आपण याला दुसरा एक पैलू मांडलेला आहे. बाबासाहेबांनी सुद्धा संविधान सभेमध्ये शेवटच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं, की आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं आहे. वन मॅन, वन व्होट, वन व्हॅल्यूज. प्रत्येक माणसाच्या मताची किंमत एक असेल, त्याचा तो अधिकार असेल. मात्र सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचं काय? हा प्रश्न बाबासाहेबांनी केला होता आणि महिलांच्या संदर्भात आज सुद्धा हाच प्रश्न आहे, की महिलांना 33% ठीक आहे, आम्ही स्वागत करतोय. प्रश्न आमचा हा आहे, की 50% का नाहीये? आणि दुसरं, यांना राजकीय स्वातंत्र्य तुम्ही द्यालही, मात्र त्यांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाचं काय? कारण तीच परिस्थिती येईल. आज आपण बघतोय, की नगर परिषदच्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रतिनिधित्व जिथे महिलांना आहे, तिथे सगळे कारभार पुरुष बघतात. त्यांचे नवरे बघतात. हे तिथे त्यांना स्वातंत्र्य नाहीये. म्हणजे सामाजिक स्तरावर ती मान्यता नाही आहे त्यांना. आर्थिक स्तरावर आमच्याकडे पैसाच नाहीये, त्याच्यामुळे निवडणुका लढणं हे आमच्याकडे ते शक्य नसेल. मग अशा वेळेला खासदारकी, आमदारकी असेल, तर मग आज जे प्रस्थापित राजकारणी आहेत, त्यांच्याच महिलांना ती तिकीट जाते. किंवा यावर काय भाष्य कराल तुम्ही? यावरची काय मांडणी कराल? बरोबर आहे. जेव्हा आपण या राजकीय महिला आरक्षणाच्या माध्यमातून विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मनाची तयारी ठेवायला पाहिजे, की समाजातला जो तळातला घटक आहे, स्त्री घटक, त्याला आणि वरचा घटक हे सगळे समान आहेत. आणि त्या दृष्टीनं त्या राजकीय प्रतिनिधित्व देताना समता, समानता प्रस्थापित करणं आवश्यक आहे. एखादा वंचित समाजातला आहे म्हणून त्याला तिकीट आपण नाकारणं किंवा त्याला निवडून आणण्यासाठी मदत न करणं आणि एखादा उच्चभ्रू कुटुंबातला आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून त्याला मदत करणं, हे टोटली ज्या हेतूनं, ज्या उद्देशानं आपण हे आरक्षण किंवा हे बिल संमत करतोय, त्याला छेद देणार आहे. इथं गरीब आणि श्रीमंत अशी असमानता नाही, अपेक्षित नाही. समानताच पाहिजे. सामाजिक गट निहाय समानता पाहिजे. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राइब असेल, ओबीसी असेल, अजून कोण असेल, ह्यामध्ये समानता पाहिजे. आणि जेव्हा आपण एकदा हे तत्व स्वीकारलं, एकदा का हा कायदा केला, की त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपली आली, की तो गरीब आहे म्हणून त्याला संधी द्यायची नाही आणि तो श्रीमंत आहे म्हणून त्याला संधी द्यायची. म्हणजे एकतर ह्या आरक्षणाचा म्हणजे आपणच त्याला छेद देतो आणि ते तत्व आणि ते धोरण अपयशी करतो, असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून आपल्याला ते तसं करता येणार नाही. याच्या पुढं तुम्ही जो मुद्दा म्हणाला, की जेव्हा आपण स्त्रियांना प्रतिनिधित्व देतो, जेव्हा त्या ह्याच्यामध्ये विधानसभा, लोकसभेमध्ये निवडून येतील,
तेव्हा त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. तेव्हा त्यांच्या ऑटोनॉमी द्यायला पाहिजे. त्यांनीच तो निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांनीच तो कारभार करायला पाहिजे. तिथं पुरुषांचा सहभाग असता कामा नये किंवा त्यांचे इंटरफिरन्स, हस्तक्षेप असता कामा नये, याची पण दक्षता घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं शुद्ध हेतूनं आपण या धोरणाचा विचार करतोय आणि ते आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आणण्याबरोबरच त्याची कार्यवाही, त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतोय, हे त्यातून स्पष्ट होईल, हे त्यातून सिद्ध होईल. अन्यथा मग दुसऱ्या कुठल्या कारणाने, दुसऱ्या कुठल्या हेतूने, दुसरं काहीतरी आपलं हिडन अजेंडा आहे का? आणि तो साध्य करण्यासाठी ॲपरंटली आपण असं करतोय काय? अशा प्रकारची शंका निर्माण होण्याची शक्यता किंवा त्या शंका घेण्यासाठीचा वाव आहे, असं आपल्याला दिसतं आणि म्हणून आपल्याला तसं करता येणार नाही. मुख्य म्हणजे आपण त्यांना ते स्वातंत्र्य द्यायलाच पाहिजे. त्यांना घेऊ द्या निर्णय आणि हे करताना सुद्धा गरीब आणि श्रीमंत, वंचित आणि व अपर कास्ट असा भेदभाव करता कामा नये. स्त्रिया म्हणजे स्त्रिया आणि उलट वंचिताला प्रमोट करायला पाहिजे. कारण आत्ता कुठं ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला लागलेत आणि मग ते राजकीय प्रवाहामध्ये आत्ता यायची संधी त्यांना मिळायला लागलेली आहे. तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि त्यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. समता म्हणजे समानता समता ही गोष्ट वेगळी आहे, समानता ही गोष्ट वेगळी आहे. सगळ्यांना समान समजणं म्हणजे समता. पण जो गरीब आहे, जो वंचित आहे त्याला पुढे नेणं आणि त्याला त्या प्रगत झालेल्या उच्चभ्रू समाजापर्यंत नेणं ही समता आहे. आणि इथं इक्विटी अपेक्षित आहे. इथे इक्विटी अपेक्षित आहे. सगळ्यांना समान न्याय देणं, न्याय प्रस्थापित करणं आवश्यक आहे. सगळे समान समजून जाणं हे त्यामध्ये अपेक्षित नाही. जो प्रगत आहे, जो अप्रगत आहे, त्या अप्रगताला प्रगतापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून जो दुर्बल आहे, जो वंचित आहे, त्याला अधिक प्रेरणा, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि तुलनेनं जो प्रबळ आहे, जो प्रगत आहे, विकसित आहे, त्याला तुलनेनं कमी लक्ष दिलं तरी काही हरकत नाही. दोन्हीमध्ये कशी समता प्रस्थापित होऊ शकेल, इक्विटी कशी निर्माण होऊ शकेल, हे विचारात घेणं आवश्यक आहे. आणि राजकीय समता एवढ्यापुरता पण मर्यादित न राहता आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न करायला पाहिजे. तशा प्रकारची धोरणं, तशा प्रकारच्या तरतुदी, तशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक आणि सामाजिक समतेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला पाहिजे. म्हणजे आपण आरक्षणाचा निर्णय घेतला, तर ही आपली जबाबदारी झाली, की सरकारी, सार्वजनिक क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती करणं, नोकर भरती करणं आणि त्या नोकर भरतीमध्ये समता, इक्विटी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं. आता खाजगी क्षेत्र वाढत चाललेलं आहे. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अफर्मेटिव्ह ॲक्शनचा प्रयोग आता करायला पाहिजे. कारण पूर्वी एवढं सार्वजनिक क्षेत्र नाही आणि पुन्हा आपण ते अधिक कमी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा मग तो एक्सपर्ट आहे किंवा अजून काय म्हणून बॅकडोर एंट्री अशा प्रकारचे काही प्रसंग व्हायला लागलेले आहेत असं दिसतं आपल्याला. तर ते सगळं बंद करायला पाहिजे आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये अधिकाचा रोजगार निर्माण करायला पाहिजे. तर आणि तरच या आरक्षण धोरणाला अर्थ आहे. नाहीतर इकडं आरक्षणाचा निर्णय घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनं मात्र आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्पेसच ठेवायचा नाही, तिथं जागाच ठेवायची नाही. असा जर आपण विरोधाभास करू लागलो तर ते चुकीचं आहे. म्हणजे जेव्हा आपण धोरणात्मक निर्णय घेतो, जेव्हा आपण धोरण निश्चित करतो, तेव्हा त्याच्या काटेकोर योग्य अंमलबजावणीची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे. म्हणजे आरक्षणाचा निर्णय घेतला तर त्याच्या अंमलबजावणीसाठीचं पोषक वातावरण तयार करणं, अनुकूल वातावरण तयार करणं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, नोकर भरती असेल, या गोष्टी सुद्धा करणं त्यामध्ये अपेक्षित आहे. नाहीतर नुसतं आरक्षण आणि त्याची अंमलबजावणी नाही, याला काही अर्थ निश्चित. नाही. ते नुसतं दाखवण्यासारखं होईल. ते खऱ्या अर्थानं त्याचा छुपा अजेंडा असू शकतो असं वाटण्यासारखं होईल, असं मला वाटतं. निश्चितच सर, आपण वास्तव काय आहे आणि अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. केवळ राजकीय त्यांचं स्वातंत्र्य जरी तुम्ही दिलं असलं तरी आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याचं काय, हाच प्रश्न बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी केला होता. आणि तोच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला, विशेषतः महिलांना सुद्धा हा पडणं अपेक्षित आहे. कारण त्यांनी हे प्रश्न केले पाहिजेत की जिथे आम्हाला उंबरठा ओलांडण्याचं स्वातंत्र्य नाही आहे, तिथे निवडणुकी देण्याचे म्हणजे निवडणुकीमध्ये उभं करण्याचं जे काही सांगितलं जातं ते सगळं खोटं आहे. हे सगळं आणि सगळं केवळ आणि केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय क्षत्रिय वर्गातल्या महिलांच्यासाठीच ही सगळी तजवीज आहे. त्यामध्ये आमचं महिलांचं कुठेही प्रतिनिधित्व नसेल.
सर, आपण या ठिकाणी आलात. प्रेक्षकांचे आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद.